दोन्ही सभागृहांमधील विरोधी पक्षनेते पदाबाबत उद्धव ठाकरेंनी नार्वेकर आणि राम शिंदेंची भेट घेतली. लवकरच निर्णय घेऊ असं दोघांनीही आश्वासन दिल्याचं ठाकरेंनी म्हटलंय. वेगळ्या विदर्भाबाबत मुख्यमंत्र्यांच्या शेजारी बसणाऱ्यांची भूमिका काय असा सवाल करत उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना टोला हाणला. विदर्भ हा महाराष्ट्राचा, वेगळ्या विदर्भाची मागणी मान्य होणार नसल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले. सभागृहामध्ये मंत्री उपस्थित नसल्यानं भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी संताप व्यक्त केला. तर चर्चेदरम्यान त्यांनी मंत्र्यांवर बिबट सोडा असं वक्तव्य करत भाजपलाच घरचा आहेर दिला. हिवाळी अधिवेशनामध्ये विधान परिषदेमध्ये समृद्धी महामार्गाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. समृद्धी महामार्गावर लवकरच ट्रॉमा सेंटर उभारलं जाणार आहे. याकरता 14 रुग्णालयांसोबत करार करण्यात आलाय. तर एअर अँब्युलन्सचा प्रस्तावही तयार करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. पुणे महापालिका निवडणुकीकरता मनसेनं जोरदार तयारी सुरू केली आहे. पुण्यातील इच्छुक उमेदवारांना फॉर्मचं वाटप करण्यात आलंय. मनसेकडून सगळ्या 165 जागांकरता इच्छुकांना अर्ज दिले जात आहेत. अंदमानमध्ये वीर सावरकरांच्या पुतळ्याचं सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण करण्यात आलं. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मंगेशकर कुटुंब उपस्थित होतं. नाशिकच्या तपोवन परिसरातील वृक्षतोडीला हरित लवादानं स्थगिती दिली आहे. 15 जानेवारीपर्यंत ही स्थगिती देण्यात आल्याची माहिती वकील श्रीराम पिंगळे यांनी दिली. वृक्षतोडीला काही दिवसांची स्थगिती दिल्यानं पर्यावरणप्रेमी आनंद साजरा करताना दिसतात. एकमेकांना पेढे भरवत हरित लवादाच्या या निर्देशाचं स्वागत करण्यात आलं. पालघरहून मनोरकडे जाणाऱ्या एसटी बसचे दोन्ही टायर खराब झाले. बसचे टायर निखळल्यानं बस 30 ते 40 मीटरपर्यंत घसरत गेली. चालकाच्या प्रसंगावधानानं बसमधील सगळे प्रवासी सुखरूप आहेत. त्यामुळे राज्य परिवहन महामंडळाचा कारभार हा प्रश्नचिन्हांकित आहे. 7 तासाच्या आंदोलनानंतर पांडुरंग कारखान्यानं उसाला 3000 प्रतिटन दर जाहीर केला. उसाला प्रतिटन 3500 रुपये भाव मिळावा याकरता सकाळपासूनच पांडुरंग कारखान्यावर शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू होतं. जळगावच्या यावल इथल्या तरुणाच्या हत्ये प्रकरणामध्ये कोर्टानं संशयितांना न्यायालयीन कोठडी सुनावली. सगळ्यांना नंदुरबार कारागृहामध्ये ठेवण्याचे आदेश देण्यात आले. गोंदियामध्ये विविध मागण्यांकरता 8 डिसेंबरपासून आमरण उपोषण सुरू आहे. ग्रामीण विकास विभागाच्या विविध योजनांमधील धोरण अन्यायकारक असल्याचा आरोप करण्यात आलाय. तातडीनं धोरण मागे घेण्याची मागणी करण्यात आली आहे. धाराशिव जिल्ह्यातील निवासी आश्रमशाळेच्या शिक्षक आणि संस्था चालकांनी राष्ट्रपतींना इच्छामरणाच्या परवानगीकरता पत्र लिहिलंय. गेल्या 22 वर्षांपासून विना अनुदानित तत्वावर शाळा चालवून वैतागल्याचं त्यांनी म्हटलंय. 20% अनुदानाची घोषणा करूनही अनुदान मिळालं नसल्याचा आरोप करण्यात आलाय. बीडमध्ये सोलापूर धुळे महामार्गावर मांजरसुंबा घाटात पेट्रोलचा ट्रक पेटला. म्हणजे त्याचा भीषण अपघात झाला आणि त्यानंतर टँकर पूर्णपणे जळून खाक झाला. पेट्रोल सांडल्यानं डिझेल सांडल्यानं तब्बल 100 ते 200 मीटरपर्यंत आग पसरली. हा डिझेलचा टँकर होता. मेळघाटातील सेमाडोह ते माखला या रस्त्याची दुरवस्था झालेली आहे. रस्ता नसल्यानं अनेक गावांचा संपर्क तुटलेला आहे. तातडीनं रस्ता दुरुस्त करावा अशी मागणी करण्यात आली आहे. रायगड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 6 आसनी रिक्षा चालकांनी आंदोलन केलं. विविध प्रलंबित मागण्यांकरता हे आंदोलन करण्यात आलं. माणगाव इथल्या पासिंग ट्रॅक तातडीनं सुरू करण्याची मागणीही करण्यात आली. इजिप्तच्या कायरो शहरामध्ये IRC जागतिक परिषदेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा देवाभाऊ चष्मा विक्रीकरता उपलब्ध होता. या परिषदेचा शुभारंभ पंतप्रधान मुस्तफा मादबोले यांच्या हस्ते करण्यात आला. याआधी हा देवाभाऊ चष्मा आशिया, आफ्रिका, दक्षिण अमेरिका या खंडांमध्ये उपलब्ध होता. आता तो मध्यपूर्व भागामध्ये देखील 33 रुपयाला मिळणार आहे. या सगळ्यामुळे भारताची मान अभिमानानं उंचावली आहे. बदलापूर शहरामध्ये राहणाऱ्या काँग्रेस पदाधिकाऱ्यानं त्याच्या पत्नीला विषारी सर्पदंश करून ठार मारल्याची माहिती समोर आली आहे. मात्र नीरजा यांच्या हत्येनंतर पतीनं हा अकस्मात मृत्यू असल्याचं पोलिसांना सांगितलं होतं. मात्र पोलिसांनी 3 वर्षांनंतर हत्येचा उलगडा केला. पतीसह 4 जणांना अटक केली. महाराष्ट्राचं राजकारण गेल्या काही वर्षात गढूळ झालंय. नेत्यांची भाषा, वर्तन कायम चर्चेत असतं. उलट आपण सभागृहातले हास्य विनोद, टोले, चिमटे, कोपरखळ्या हे सगळं मिस करतोय.
पण आज बऱ्याच दिवसांनी महाराष्ट्राच्या राजकारणाची ब्युटी बघायला मिळाली. प्रसाद लाड यांना लागला शॉक. परत शॉक लागला सभापती. याला हात लावला की शॉक लागतो. याला हात लावला की शॉक लागतो. याला हात लावला की शॉक लागतो. मित्र प्रवीण दरेकरांचा मिश्किल टोला. विरोधक बाजू घेतात आणि हा म्हणतो पुतळा बांधला. सभागृहात रंगला हास्य कल्लोळ. सभापती महोदय, विधान परिषदेच्या कामकाजादरम्यान ही घटना घडली. भाजपचे आमदार प्रसाद लाड हे बोलण्यासाठी उभे राहिले आणि त्याच वेळी त्यांनी शॉक लागल्याचं सांगितलं. त्यानंतर सभागृहातलं वातावरण बदलून गेलं. महोदय, परत शॉक लागला सभापती महोदय. याला हात लावला की शॉक लागतो. तो एक चित्रपट होता माहितीये, त्याच्यामध्ये बाईक वरती बोलता बोलता शॉक लागून पडतो, तसं होईल. या घटनेनंतर प्रसाद लाड यांनी मिश्किल शैलीत केलेल्या विधानानं सभागृहात एकच हशा पिकला. सभापती महोदय, थोडंसं सांगून अर्थिंगची जरा व्यवस्था कालही मी सांगितलं होतं, कारण शॉक लागून काय झालं तर राज्याचं नुकसान होईल, मला काय झालं तर. याच दरम्यान भाजपचे नेते आणि परिषदेत लाड यांच्या जवळ बसलेले त्यांचे परम मित्र प्रवीण दरेकर यांनीही हजरजबाबी टिप्पणी करत सभागृहाला पुन्हा एकदा खळखळून हसवलं. सभापती महोदय, असे मित्र असतील तर मग बघा, विरोधक बाजू घेतात आणि हा म्हणतो पुतळा बांधला. लाड यांच्या या शॉक प्रकरणावर शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते अनिल परब यांनीही लगेच प्रतिक्रिया देत प्रकरणाचा SIT तपास करण्याची मागणी सभागृहात केली. त्यावर दरेकरांनी जे उत्तर दिलं त्यानं सभागृहात हास्याचा फवारा उडाला. सभापती महोदय, विधान परिषदेच्या सदस्यांमध्ये हसतं-खेळतं वातावरण पाहिल्यानंतर सभापतींनाही मिश्किल टिप्पणी करण्याचा मोह आवरला नाही. तुम्ही सभागृहाचे लाड आहात आणि चांगला प्रसाद दिलाय, त्यामुळे सभापती राम शिंदेंच्या या वक्तव्याचाच आधार घेत आमदार सुनील शिंदेंनी वाहतूक कोंडीच्या चर्चेदरम्यान उद्योग मंत्री उदय सामंत यांना टोला लगावला. शिवडी वरळी कनेक्टरच्या कामाची सुरुवात होण्यापासून मी सातत्याने फॉलोअप करतोय की गणपतराव कदम मार्ग नामजोशी मार्गाला जोडून लालबागला आंबेडकर मार्गाला जोडणारा जो रोड ओव्हर ब्रिज आहे त्याची मान्यता आहे. त्याला सगळं काय फक्त एक NOC आपल्याला पाहिजे होती, NTC मिलची. प्रसाद लाड प्रमाणे आपण राज्याचे लाडके आहात, त्याच्यामुळे आपला तणाव वाढवायचा नव्हता मला. तर कृपा करून ह्या शिवडी वरळी कनेक्टरच्या सोबत वरळीवासियांना, लोअरपरळवासियांना, डिलर रोडवासियांना दिलासा देणारा, कारण भविष्यात या ठिकाणी ट्रॅफिकचा जटिल प्रश्न आहे. सुनील शिंदेंच्या टोल्याला सामंतांनी काही उत्तर देण्याआधीच आमदार सचिन अहिर यांनी दुसरा प्रश्न उपस्थित केला. त्यावर मात्र सामंतांनी जोरदार प्रतिटोला लगावला. सभापती महोदय, सुनीलजी, तुम्ही सांगताना ते कोणाचे लाडके, पण संशोधनाचा विषय आहे की ते कोणाचे लाडके आहेत, मुख्यमंत्र्यांचे की उपमुख्यमंत्र्यांचे? आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, मी कोणाचा लाडका आहे हे आपण जे विचारलं याच्यापेक्षा तुम्ही आणि सुनील शिंदे हे वरळीच्या आमदारांचे कोण लाडके आहेत हे देखील आम्हाला दोघांपैकी एक कळलं पाहिजे. एकूणच प्रसाद लाड यांना बसलेल्या शॉकनंतर सुरू झालेली जुगलबंदी काही काळ सभागृहातलं वातावरण हलकं फुलकं करून गेली. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आता गावाकडच्या 50 बातम्या. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर अकोल्यामध्ये उबाठाला धक्का बसलाय. उबाठाचे माजी नगरसेवक तथा शहर प्रमुख राजेश मिश्रा आणि उपजिल्हा प्रमुख तरुण बेगरे यांच्यासह माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. महापालिका निवडणुकांच्या तोंडावर ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून नायलॉन मांजामुळे अपघात होत आहेत असं समोर आलं. त्यामुळे शहर पोलिसांनी नायलॉन मांजा थांबवण्याकरता अनोखी पद्धत आखली आहे.
शहर पोलीस दलातील ड्रोनच्या माध्यमातून शहरातील ज्या ठिकाणी पतंग उडवल्या जातात त्या भागात ड्रोनचं पेट्रोलिंग सुरू आहे. विशेष म्हणजे ड्रोनमधून नागरिकांना सूचनाही केल्या जात आहेत. त्याकरता 2 भोंगे देखील ड्रोनला लावण्यात आले. छत्रपती संभाजीनगरच्या जायकवाडीतील अतिक्रमण काढायला सुरुवात झालेली आहे. अतिक्रमण विरोधी पथक या ठिकाणी पोहोचलंय. जेसीबीच्या माध्यमातून अतिक्रमण काढलं जात आहे. ही कालची बातमी आहे. विशेष म्हणजे स्थानिकांनी 3 महिन्यांची मुदत देण्याची मागणी केली होती, पण प्रशासनाकडून अतिक्रमण काढायला कालपासून सुरुवात झालेली आहे. मध्य रेल्वेच्या आडगाव स्टेशनमधील जुन्या जिन्याचा भाग कोसळला. एका कामगाराचा जागीच मृत्यू झाला. 1 जण गंभीर जखमी झाला. जखमी कामगारावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नाशिकमध्ये एका 9 वर्षाच्या चिमुकलीवर 70 वर्षाच्या नराधमानं लैंगिक अत्याचार केला. या प्रकरणी आरोपीला कठोर शिक्षा व्हावी याकरता निषेध नोंदवत तहसीलदारांना निवेदन देण्यात आलं. जळगावच्या अंमळनेरमध्ये कुत्र्यांची दहशत पसरली आहे. कुत्रे अंगावरच धावून जात आहेत, त्यामुळे नागरिकांमध्ये भीती आहे. कुत्र्यांचा बंदोबस्त करा अशी मागणी होती. नागपूरच्या त्रिमूर्तीनगर परिसरातील बारमध्ये तोडफोड करण्यात आली. पैशांच्या वादातून ही तोडफोड करण्यात आली. संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.